Describe how you make a paratha in English. पराठा आलू In English. पटाटो पटाटो वाटर फायर पटाटो इन 5 मिनट पटाटो बुड़ 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 पटाटो आउट कुट्टो पटाटो फिर चक्को रोटी एंटर पटाटो सेंड टू तंदूर 2 मिनट पराठा रेडी जी. वाटतं तितकं सोपं नाही आहे बरं का रेसिपी इंग्लिशमधून सांगणं. इट्स रिअली डिफिकल्ट. यू फाइंड युअर सेल्फ थिंकिंग अबाउट द राईट वर्ड्स अँड फ्रेजेस टू यूज. सोपे सोपे शब्द. आता समजा दोडका. काय म्हणतो दोडक्याला इंग्लिशमध्ये? अवघड आहे ना सांगणं. तपसी इज ट्राइंग टू टेल द रेसिपी ऑफ पराठा. डू यू नो द इक्विव्हॅलंट वर्ड फॉर पराठा इन इंग्लिश? इट इज स्टफ्ड इंडियन ब्रेड. इन दिस व्हिडिओ मी तुम्हाला काही वर्ड्स आणि फ्रेजेस सांगणार आहे इन इंग्लिश विच यू कॅन यूज वाईल टेलिंग द रेसिपी ऑफ एनिथिंग इन इंग्लिश. सो लेट्स टेक अ लुक ॲट इट. तळणे म्हणजे डीप फ्राय आणि परतणे म्हणजे शॅलो फ्राय. शॅलो फ्रायला सॉटे असाही एक शब्द आहे. इट इज नॉट ओरिजिनल इंग्लिश. इट इज बोरोड फ्रॉम द फ्रेंच लँग्वेज. अनेक शब्द इंग्लिश भाषेमध्ये कुकिंग रिलेटेड फ्रेंच भाषेतून बोरो केलेत कारण फ्रेंच क्विझिन खूप ॲडव्हान्स्ड आहे. सो देर आर मेनी वर्ड्स रिलेटेड टू कुकिंग इन द फ्रेंच लँग्वेज विच द इंग्लिश हॅव बोरोड. सो तळणे म्हणजे डीप फ्राय. आता दिवाळी जवळ आली आहे. चकल्या वगैरे आपण तळतो म्हणजे कढईत जेव्हा खूप तेल घेऊन जेव्हा आपण काहीतरी तळतो त्याला म्हणतात डीप फ्राय. आणि शॅलो फ्राय म्हणजे जेव्हा आपण तव्यावर कमी तेल घेऊन परततो कटलेट त्याला म्हणतो आपण शॅलो फ्राय किंवा सॉटे. भिजवणे आणि मुरत ठेवणे. वी हॅव 2 डिफरंट फ्रेजेस फॉर दिस इन इंग्लिश एज वेल. ओके. भिजवणे म्हणजे टू सोक and that we use only for pulses, cereals like chickpeas. Chickpeas म्हणजे छोले. So we soak them overnight. Marinate हा शब्द मुरत ठेवणे ह्याच्यासाठी आपण वापरतो. And when I say marination, it means you're applying spices generally to some meat. Meat म्हणजे chicken, fish, mutton. These are the things which you marinate overnight so that the flavors seep in. So to soak म्हणजे भिजवणे आणि to marinate म्हणजे मुरत ठेवणे. To beat or to whip म्हणजे फेटणे. जे ऑमलेटसाठी क्रिया असते अंड फेटणे त्याला म्हणतात टू बीट or to whip. WHIP whip. त्याच्यानंतर टू मिक्स म्हणजे एकत्र करणे. डिफरंट इन्ग्रेडियंट्स लाईक इन अ सॅलड यू मिक्स द इन्ग्रेडियंट्स टुगेदर. देन टू नीड द डो म्हणजे कणिक मळणे. म्हणजे जेव्हा पिठाचा आपण घट्ट गोळा करतो दॅट इज कॉल्ड टू नीड द डो. पण हेच पीठ जेव्हा आपण पातळ पाण्यात भिजवतो लाईक फॉर डोसा देन यू से यू प्रिपेअर अ बॅटर. चिरणे म्हणजे टू कट. हे तर तुम्हाला माहितीच आहे. पण चकत्या करणे म्हणजे टू स्लाइस. आणि जेव्हा आपण मोठे चंक्स करतो त्याला म्हणतात टू डाइस और टू चॉप. टू ग्राइंड म्हणजे वाटणे आणि टू ग्रेट म्हणजे किसणे. जनरली यू ग्रेट क्युकंबर्स, कॅरेट्स, बीटरूट टू मेक सॅलड्स किंवा कोशिंबीर. आणि टू मॅश म्हणजे कुस्करणे. जनरली वी मॅश पटेटोज म्हणजे बटाटे जे असतो ते आपण कुस्करतो. वी डू नॉट स्मॅश देम. हमखास लोक म्हणतात स्मॅश द पटेटोज. स्मॅश म्हणजे यू स्मॅश अ बोल अ बॉल बट यू डोंट स्मॅश पटेटोज, यू मॅश देम. आणि आता पदार्थ तयार झालाय. नाव इट्स टाइम टू डेकोरेट इट. सजवायची वेळ आली आहे. दिसला पण छान पाहिजे ना पदार्थ. जनरली आपण काय करतो खोबरं कोथिंबीर घालतो. सो इन इंग्लिश यू से गार्निश इट विथ ग्रेटेड कोकोनट अँड चॉप्ड कॉरिएंडर. सांगता येईल ना आता रेसिपी? फॉर मोर सच टिप्स जॉइन आवर कोर्सेस ॲट प्रोफेसर बापट अकॅडमी ऑफ इंग्लिश. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. एन्जॉय इंग्लिश.